अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधीसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला रविवारी सोलापुरातील सरस्वती विद्या मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उमेदवारीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे। सोलापूर केंद्रावर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळपासूनच विविध विभागातील कलाकार आणि सभासदांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली। सोलापूर केंद्रासाठी एकूण 107 मतदार नोंदणीकृत असून दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 50 कलाकारांनी मतदान केले होते। कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मतदान केंद्रावरील सकारात्मक वातावरणामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले। तर आज 10 वर्षानंतर मतदान होत आहे, कसा प्रतिसाद मिळतो मतदानाला? सध्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोलापूरला आपल्याला मतदान केंद्र मिळालेलं आहे। आपण हे मागून घेतलेलं आहे। सोलापूरला एक विभागीय कार्यालय सुद्धा व्हावं म्हणून आमचा प्रयत्न आहे। सोलापूर जिल्ह्यातून आणि आपल्या विभागामध्ये अंबेजोगाई, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली या भागातून सर्व मतदार या ठिकाणी येत आहेत। पूर्वी आपल्याला पुणे किंवा कोल्हापूरला जावं लागायचं, पण आता 10 वर्षानंतर जेव्हा मतदानाची वेळ आली त्यावेळेला सोलापूर सेंटर निघालेलं आहे। सोलापूर आणि परिसरातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण लवकर यावं, मतदान करावं। ही संधी आपल्याला मिळालेली आहे, आपण ही संधी दवडू नये। आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण मतदानामध्ये भाग घ्यावा। ओके, कुठला आला? मी बीड जिल्ह्यातून आलेली आहे। मी कळंबमध्ये माझं मतदानाचं आहे, म्हणजे माझं तिथे सगळं शूटिंगचं झालेलं आहे। आणि मग बीड जिल्ह्यातून आम्ही चार जण आलेलो आहे मतदानासाठी। काय आवाहन कराल मतदारांना? मी हेच करेल की सगळ्यांनी मतदान करा आणि आम्हाला इथून पुढे चांगले कार्यक्रम भेटू द्या आणि आम्हाला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी द्या। सगळेजण म्हणजे दिग्दर्शक ते आहेत, कारण कलाकारांची खूप हाल आहेत। म्हणजे आम्ही ग्रामीण भागातले आहेत ना, त्यामुळे काय करायला पाहिजे, तुम्ही कामं दिले पाहिजे चित्रपटामध्ये। सगळे कलाकार खूप म्हणजे परेशानीमध्ये आहेत आमचे ग्रामीण भागातले। तर मी सर्व निर्मात्यांना आणि सर्व दिग्दर्शकांना सांगते की तुम्ही आम्हाला काम द्या, सगळ्या ग्रामीण कलाकारांना।